महाराष्ट्राचा कुठेही कार्यक्रम असेल तुमच्या मेसेजचं नक्की मी टाकतो. मला एक मेसेज दिला होता की असं झालं आहे, मला त्याचा रिप्लाय येणार नाही, पण ते अधिकाऱ्याकडे गेलो असतं, तो अधिकारी कामाला लागलेला असतो. त्यामुळे माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की एक छोटा मेसेज टाकत आला पाहिजे. मेसेजच्या वेळी कुठल्या अधिकाऱ्याकडे काम आहे त्या अधिकाऱ्याचा नावावर नंबर टाकला पाहिजे आणि तुमचं नावावर नंबर टाकला पाहिजे. म्हणजे मला लवकर शोधता येतं, त्या अधिकाऱ्याला मेसेज पाठवता येतं, त्या अधिकाऱ्याचं काम द्यायला तुम्हाला कळवता येतं. त्यामुळे मेसेज टाकण्याची पद्धती आहे. नुसतं मेसेज टाकून दिला आणि मार्ग बसा, तुमची जबाबदारी आहे असं नको. आणि एक मेसेज टाकल्यानंतर तुमच्या 7 दिवसात जर काम झालं तर तुला एक मेसेज टाकला पाहिजे की 7 दिवसापूर्वी हे काम सांगितलं झालं नाही, तुम्ही बघा. जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत बघा करत मेसेज टाकलं पाहिजे. ज्या दिवशी काम झालं त्याची मेसेज बंद करून टाकले पाहिजे. तर ही परिस्थिती आता आली आहे. कारण मला खूपच जास्त मेसेजवर आला, विमानामध्ये 1.5 तास होतो. तर 1.5 तासमध्ये मी 1,500 2,000 व्हॉट्सअप क्लिअर केले, सर्व SMS क्लिअर केले. जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हा मी पूर्ण मेसेज बघतो, पूर्ण व्हॉट्सअप बघतो. पण माझी विनंती आपल्या सर्व टीमला आहे की एक मेसेज टाकायचा, त्यामध्ये तुमचं नाव टाकायचं, तुमचा नंबर टाकायचा, खाली अधिकाऱ्याचं नाव, त्याचा नंबर टाकला तर मी तुम्हाला मी काम करून कळवेल. जर ते काम होणार असेल तर अधिकारी तुम्हाला फोन करेल, जर नाही होणार असेल तरी तुम्हाला कळवेल की होत नाहीये. कारण नियमाने सर्व काम नसतात, काही काम होतात, काही काम नाही होतात. आणि त्यामुळे या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते उभे आहेत. म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण हा मेसेज सर्व कार्यकर्त्यांना पोहोचवा की मला काम सांगताना मेसेज या ठिकाणी आपल्याला अनुदान मिळतं. त्या ठिकाणी रुग्णाला जे अनुदान देणारी जीवनदायी योजना असेल, या ठिकाणी आमचे मेडिकलचे डॉक्टर असतील, व्यवस्थित डॉक्टर असतील, लतामुखेश्वर हॉस्पिटल आहे, सावित्रीबाई मेगा हॉस्पिटल आहे. या सर्व हॉस्पिटलनी या आरोग्य शिबिराला वेगवेगळ्या माध्यमातून सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर एका शिबिरात आपल्याला सर्वांना आरोग्य चांगलं देता येणार नाही. या ठिकाणी वारंवार शिबिर लावून आपल्या भागाच्या चर्चेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणे व्यवस्था करण्यासाठी ही भावना आमची आहे. गुराडी महालक्ष्मी जनता संस्थानामार्फत आम्ही 10 लाख रुपये त्या शिबिरात देतो. सोबतच सरकारच्या या ठिकाणी कलेक्टरेट पंजाबमध्ये पैसे देतो, यातही व्यवस्था करतो. त्यामुळे महालक्ष्मी जनता संस्था गुराडी म्हणून या ठिकाणी आम्ही ही उपक्रम सुरू केलेला आहे. खरं तर गुराडी महालक्ष्मीच्या दानपेटीत जे पैसे येतात, जेव्हा लोक भक्तिभावाने पैसे दानपेटी टाकतात, असा कुठलाही व्यक्ती येत नाही गुराडी मंदिरात जो 1 रुपया तरी टाकत नाही. हा जो दानपेटीचा पैसा आहे हा या ठिकाणी रुग्णांच्या सेवेमध्ये खर्च व्हावा, तो आरोग्याच्या सेवेमध्ये खर्च व्हावा, त्या पेटीतल्या दानांचा उपयोग समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला व्हावा, ही भावना आमची सर्वांची आहे. म्हणून गुराडी महालक्ष्मीच्या मंदिराच्या दानपेटीचे दार आम्ही आता या रुग्णांच्या सेवेकरता उघडलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आता ही योजना तयार केलेली आहे. एवढंच नाही तर आता आपण आपल्याला गुराडी महालक्ष्मीच्या वतीने एक वारी आपण करतो. आपल्या बहिणींना अयोध्याच्या दर्शनाकरता आपण पाठवतो. या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात एक चांगले उपक्रम त्या ठिकाणी करतो. त्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आता या ठिकाणी रुग्णाच्या माध्यमातून मी असं मानणार आहे की शेवटी आपण सर्वांची जबाबदारी समाजाला चांगलं आरोग्य देण्याची आहे. सामाजिक स्वास्थ्य जसं टिकवलं पाहिजे तसं आरोग्य टिकवलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपलं आरोग्य तपासून घेतलं पाहिजे. त्याच्या जे काही वेळेवर जर निदान झालं तर मोठ्या आजाराला लढण्यापूर्वी जर वेळ निदान झालं तर व्यक्तीला तुमचा गंभीर आजार दूर होऊ शकतो. जर वेळेवर रुग्णाला त्या ठिकाणी औषध मिळालं नाही किंवा आरोग्य मिळालं नाही तर या ठिकाणी खूप मोठे प्रश्न निर्माण होतात. आणि एक व्यक्ती घरातून गेल्यानंतर त्या घराला अति दुर्बल परिवार आहे, या परिवाराचं आरोग्य हे सुदृढ करून देणे ही आमची जबाबदारी आहे. खरं तर रस्ते मी आणि एवढी जबाबदारी आमची नाही, तर या सामाजिक सेवा आहे, या आरोग्य सेवा आहे, त्या समाजापर्यंत पोहोचवण्याची सुद्धा व्यवस्था निर्माण करणे ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या संपूर्ण जनतेचं आरोग्य तपासणी करणे, त्यांना म्हणजे आरोग्याला तपासणी झाल्यानंतर जो काही पेशंट असेल त्याला संपूर्ण त्यांची बिमारी पूर्वकपर्यंत
या सर्वांची जबाबदारी असलेली आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आमची आहे. या शिबिरात जे जे या ठिकाणी रुग्ण आढळ त्यांचे काही ऑपरेशन करायचं असेल, या देशातल्या सर्वोत्तम डॉक्टरकडे पाठवायचं असेल ती व्यवस्था आम्ही करणार आहोत. मागच्या वेळी एका पेशंटला 30 लक्ष रुपये खर्च आला. तो खर्च सुद्धा आपण सरकारच्या वतीने पूर्ण केला. आता तर प्रधानमंत्री मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी दुर्धर आजाराकरता वेगळी योजना तयार केली. या राज्यातला कुठलाही व्यक्ती आरोग्यामुळे त्या ठिकाणी त्याला योग्य उपचार मिळाला नाही म्हणून तो दगावू नये. आज खसाड्यामध्ये आरोग्य शिबिरचं आयोजन करण्यात आलं आहे. काय सांगाल या संदर्भात? आज खसाड्यामध्ये महाआरोग्य शिबिर मा जगदंबा लक्ष्मी माता संस्थान कोराडी आणि खनिकर्म विभाग नागपूर याच्या संयुक्त विद्यमानाने माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महसूल मंत्री आणि नागपूर जिल्हा पालकमंत्री, अमरावती पालकमंत्री यांच्या कल्पनेतून म्हणजे एक चांगल्या गोष्टी सुचत असतात. त्यांनी या तालुक्यात नव्हे तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये अनेक शिबिर, एक शिबिर आहे तर आरोग्य शिबिर हे त्यांनी लावलेलं आहे. आणि आज या ठिकाणी आमचे खसाळा, मसाळा, कवठा, खैरी या 5 गावाचं शिबिर त्यांनी आयोजन केलं. त्यांच्या आम्ही कुठेही म्हणजे त्यांचा पाठिंबा घेऊन आम्ही सुद्धा सरपंच, माजी सरपंच, गावातील इतर लोकांनी इथपर्यंत ह्या शिबिरामध्ये रोगीला कसं आणायचं, त्यांचं काय रोगाला झालं त्याची सगळे इथं जांच होऊन राहिली. पूर्ण होल बॉडी याची सुद्धा जांच होत आहे. आणि मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो माजी सरपंच आणि नागपूर जिल्हा महामंत्री या नात्यानं त्यांचं सुद्धा असंच कार्य त्याच्या हातून घडत राहावं. मा जगदंबाला विनंती करतो तो त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पुन्हा विदर्भाचं ते कार्य करत आहे, पुऱ्या महाराष्ट्रात कार्य करत आहे. आणि हे आरोग्य शिबिर पुन्हा सतत चालू राहावं एवढीच मी मा जगदंबाला विनंती करतो. धन्यवाद. आतापर्यंत किती हजार लोकांना या शिबिराचा लाभ घेतलेला आहे? आता या कसाड्यामध्ये तर मला वाटते की कमसे कम नाही कमसे तरी 5,000 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. आणि या शिबिरामध्ये अशी व्यवस्था करण्यात आली, जर या ठिकाणी जर शस्त्रक्रिया नसल होत, आवश्यकता पडला तर ते त्यांनी म्हणून मी दाखवलं आपल्या भाषणात बॉम्बेपर्यंत आम्ही त्यांना रेफर करू. अजून कोणते चांगले डॉक्टर असेल किंवा दवाखाना असेल त्या ठिकाणी रेफर करू. आणि सर्व जे काय रोगाच्या मोठे मोठे जे काही रोग असतील निःशुल्क म्हणून त्यानं जाहीर केलेलं आहे. कुठलाही पैसा लागू नये त्यांना, गोरगरीब इतर कोणाला बी. व एक आरोग्य आपल्या या कामठी विधानसभेचं पब्लिकचं आरोग्य चांगलं राहावं याकरता त्यांनी खूप अथक प्रयत्न म्हणा की त्यांचा संकल्प म्हणा, संकल्पच मी म्हणतो त्यांच्या डोक्यात बराबर मा जगदंबा एक प्रकाश पाडतो. आणि असं कार्य त्याच्या हातून घडत राहावं अशी मी मा जगदंबेला प्रार्थना करतो.